पाथर्डी तालुक्यातल्या मेरी गावात अनुसूचित जातीतील तरुणी आणि तिच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत गंभीर अपमान, मानसिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तसंच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला गेलाय। याबाबत प्रेरणा दानियाल मिरपगार आपल्या आईवडील आणि बहिणीसह ती मेरी गावातील राजवाडा परिसरात वास्तव्यास असून शेजारील गाळ्याच्या बांधकामावरून आणि जागेच्या वादातून उज्ज्वला जालिंदर गवळी आणि तिचे पती जालिंदर चंद्रभान गवळी यांनी वारंवार वाद घालत फिर्यादी कुटुंबास जातीवाचक शब्दांमध्ये अपमानित केल्याचा आरोप आहे। अवमानकारक शब्दांचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी अपमान करण्यात आल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय। यासोबतच जीवे मारण्याची धमकी देत सातत्यानं मानसिक छळ केल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय। दिनांक 15 जुलै 2025 रोजी दुपारी हा प्रकार घडला असून त्यानंतरही वेळोवेळी अशाच स्वरूपाचा त्रास सुरू असल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलंय। गेल्या अनेक महिन्यांपासून फिर्यादी कुटुंबावर घर सोडण्याचा दबाव टाकण्यात येत असून तक्रार केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची तसेच मोठ्या लोकांची ओळख असल्याची धमकी देण्यात असल्याचा उल्लेखही तक्रारीमध्ये आहे। या सततच्या मानसिक छळामुळे कुटुंब भीतीच्या वातावरणात राहत असल्याचंही स्पष्ट झालंय। अॅट्रॉसिटीसारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हा नोंदवून कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी करण्यात येते। दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना दलित पॅंथरचे रायगड जिल्हाध्यक्ष आदित्य कदम यांनी जातीय अत्याचाराचा तीव्र निषेध केला। जातीय द्वेषातून होणारे अत्याचार हे संविधान विरोधी असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं। पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत दलित पॅंथर संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची नोंद पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आली असून पुढील तपास आणि कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। यावेळी दलित पॅंथरचे रायगड जिल्हाध्यक्ष आदित्य कदम यांनी अधिक सांगितलंय। मेरी या ठिकाणी तालुका पाथर्डी इथे आपल्या समाजातील काही लोकांना जातीवाचक त्रास दिला जाते, जातीवरून शिवीगाळ दिली जाते किंवा प्रशासनाला हाताशी धरून पैशाचा दुरुपयोग करून आपल्या समाजाला त्रास दिला जाते। त्या अनुषंगाने मी आज काल इथे दाखल होत असताना आपल्या समाजाला ज्या लोकांना त्रास होत होता त्या लोकांची दखल स्थानिक प्रशासन म्हणजेच पाथर्डी पोलीस स्टेशन त्यांची तक्रार दाखल करून घेत नव्हता। त्यामुळे मी आज इथे दाखल झाले असता आज आपण अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 या कलमानुसार त्यांना विनंती केली की आमचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे, कारण आपल्या समाजावर जिथे जिथे अन्याय होतो तिथे पॅंथर पोचतोच आणि पॅंथर पोचल्यानंतर गुन्हा हा त्यांना दाखल करून घ्यायलाच लागतो। त्या अनुषंगाने त्यांनी गुन्हा दाखल तर केलाच, पण अति महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी पण आरोपीला पाठीशी घालण्याचं काम केलं। जसं की त्यांनी गुन्ह्यामध्ये FIR अनुसूचित जाती जमातीत 3(1)R आणि 3(1)S असा कलम डावलता त्यांनी FIR दाखल करून घेतली। पण तात्काळ ही गोष्ट माझ्या निदर्शनास येताच मी त्यांना जाब विचारून ती दोन्ही कलमे इथे ॲड करून घेतलेली आहेत आणि या गुन्हा दाखल झालेला आहे। या गंभीर प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी फिर्यादी आणि तिच्या कुटुंबियांना पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 4 तास ताटकळत थांबावं लागलं। अखेर 4 तासानंतर गुन्हा नोंदवण्यात आल्यानं सामाजिक आणि दलित संघटनांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होती आहे। अॅट्रॉसिटीसारख्या संवेदनशील प्रकरणात तात्काळ कारवाई होणं गरजेचं असताना झालेल्या विलंबामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।